राज्यातील अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांना टप्पावाढीबाबत दिलेले आश्वासन अद्यापही हवेतच असल्याचा आरोप विधिमंडळात झालाय। 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय झाल्यानंतरही 20% टप्पावाढ देण्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। यावर आज विधिमंडळात आमदार जयंत असगावकर यांनी सरकारला जाब विचारत मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिक्षकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी अशी मागणी केली आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी मांडू इच्छितोय, राज्यातील टप्प्यावरील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना समान टप्पा वाढ देण्याचा निर्णय 14 ऑक्टोबर 2024 ला झालेला आहे आणि त्यानुसार 1 जून 2024 पासून 20% टप्पा वाढ देणे गरजेचे होते, परंतु याबाबतची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही। याकरता राज्यभरातील जवळपास 15,000हून जास्त शिक्षक आंदोलनाकरता आझाद मैदानावर आलेले आहेत। या लोकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे। यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी बोलवून चर्चा करावी असे निर्देश आपण द्यावेत असे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सांगतो।